एपीएमसी में माथाड़ी और मापाड़ी कामगारों की मांगों को लेकर एक बार फिर आंदोलन तेज हो गया। 23 सुरक्षा कर्मचारियों को बाजार समिति की सेवा से हटाए जाने के विरोध में महाराष्ट्र राज्य माथाड़ी ट्रांसपोर्ट एवं जनरल कामगार यूनियन के कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे के नेतृत्व में गुरुवार 30 जुलाई को एपीएमसी प्रशासनिक भवन पर जोरदार मोर्चा निकाला गया। आंदोलन में बड़ी संख्या में सुरक्षा कर्मचारी, माथाड़ी और मापाड़ी कामगार शामिल हुए। तो मापाडी आणि सुरक्षा रक्षकांचा मोर्चा होता। या मोर्चाचा उद्देश एवढाच होता की बाजार स्थलांतरित झाल्यापासून या ठिकाणी राज्य सरकारने जे काही कायदे केलेले आहेत त्यामध्ये माथाडी कायदा आहे, सुरक्षा रक्षक कायदा आहे। सरकारी असलेल्या प्रशासनाच्या कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षक हे सरकारच्या नियमानुसार असलेल्या लोकांना घ्यावे। मापाडी कर्मचारी ज्याने अनेकपासून आहे, निकष बाजूला ठेवून फक्त 357 मापाड्यांच्या व्यतिरिक्त आम्ही कधी वाढ दिली नाही। अशा प्रकारचं ह्या कामाच्या संदर्भातलं नियोजन करत असताना अचानक प्रशासक आल्यानंतर प्रशासकाच्या वतीने काही दोन निर्णय असे झाले ते आमच्या माथाडी आणि मापाडी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आहेत, सुरक्षा रक्षकावर अन्याय करणारे आहेत। त्यामध्ये विशेषतः आवक जावक गेटवर मापाडी कर्मचारी घ्यावा ही आपली बाजार समितीचा झालेला पॉलिसी निर्णय होता। त्यातल्या एका दुसऱ्याची काही चूक झाली असेल असं मदत म्हणत असाल किंवा सुरक्षा रक्षकांची चूक झाली असेल असं म्हणत असाल तर ताबडतोब त्यांना तिथून बंद करण्यात आलं। महिना झाला आमच्या मापाडी कर्मचाऱ्यांना या बाजार समितीमध्ये समाविष्ट करावं ही व्याख्यांशी आहे तिथं। त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना परत एकदा गेटवर ड्युटी द्यावी। तिसरा मुद्दा असा आहे की आमची वसुली ही न झाल्यामुळे पगार आमचा वेळ होत नाही। या संदर्भामध्ये मी संचालक असल्यामुळे सातत्याने बैठका घेतो, तरी त्याचा निर्णय झालेला नाही। सुरक्षा रक्षकांना सुद्धा कमी केलेला आहे, ते खाजगीकरण होऊ नये। बोर्डाच्या प्रथेनुसार राज्य सरकारच्या नियमानुसार सुरक्षा रक्षकांची कारवाई व्हावी अशा प्रकारच्या निवेदन द्यायला आम्ही आलेलो आहोत। अनेक गोष्टी आहेत की त्या गोष्टीच्या संदर्भातून माथाडी कामगारांचा आता दराचा विषय आहे, माथाडी कामगारांना दर वाढून मिळावा अशा प्रकारची मागणी आहे। तशाच बद्दल या ठिकाणी मस्जिदचा एक विषय आहे, काही लोक त्याचा राजकीय भांडवल करतायत। या सर्व गोष्टीचा विचार करून आमचं म्हणणं आहे की सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेला एखादा प्रतिनिधी म्हणून आम्ही सूचना करतो त्याची गांभीर्याने दखल घेऊन लगेच कारवाई होणं गरजेचं आहे, पण ती होत नसल्यामुळे आम्ही लोकांची भावना व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे। 14 दिवसाची मी नोटीस दिलेली आहे बंदची बेमुदत। आमरण उपोषणाला आमचे सुरक्षा रक्षक आणि बाकीचे सगळे बसतील आणि या सर्व संबंधितावर कारवाई करत असताना आम्हाला विश्वासात घेणं ही गरजेचं आहे। नाही झालं तर 14 दिवसानंतर बाजार समितीचे सगळे गेट बंद केले जातील आणि तशा प्रकारचं आंदोलन केलं जाईल। सध्या भरतीच्या जी प्रक्रिया सुरू आहे तो तुम्हाला तुमच्या त्याच्यामध्ये मागणी होता की आमच्या माथाडी कामगाराच्या जे मुलं परीक्षा घेऊन तुम्ही करा। खरं म्हटलं तर मागच्या काळापासून हे बोर्ड स्थापन झाल्यापासून माथाडी कामगारांची मुलं त्यांची नातेवाईक चार घेतली जातात असा नियम होता। आत्ता आम्हाला कळतंय, काल परवा माथाडी कामगारांच्या मुलांच्या व्यतिरिक्त बैठका आमच्या झाल्या होत्या। 25 सप्टेंबरला अण्णासाहेबांच्या जयंतीला पुण्यतिथीला ज्यावेळेला नेते येतात त्यावेळेला या सरकारमध्ये आम्ही मागणी केली होती, तशा कामगार मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना बैठका झाल्या होत्या। त्यांनी सांगितलं आम्ही सकारात्मक हो, भरती प्रक्रिया करताना आमच्या माथाडी कामगारांच्या मुलांना वेगळा निकष लावून आपण प्राधान्य द्यावं अशी मागणी केली होती। ती न करता परत डायरेक्ट आता परवापासून भरत्या सुरू झालेल्या आहेत। त्याला आमचा विरोध आहे। पैसे सरकार एकही अनुदान देत नाही, पैसे माथाडी कामगारांच्या लेवीमधून त्यांच्या कष्टातूनच दिले जात आहेत आणि ते जर तुम्ही तर आम्हाला डावलून करायचा म्हणणं केलं तर आम्ही निर्णय काय घेतलेला आहे। आता संघटनेचे बाकीचे आमचे सहकारी येतील तर आम्ही चर्चा करू आणि असहकार आंदोलन आम्ही करणार आहोत। बोर्डामध्ये आम्ही लेवीज भरायचं नाही ठरवणार आहोत, पण लेवी भरल्यानंतर सरकार अनुदान देईल आणि निवड केलेल्या लोकांना पगार देतील, बघू। नाही तर मग आम्हाला पर्यायी मंडळातला जर असा न्याय होत नसेल तर पर्याय व्यवस्था आम्हाला करावं लागेल। सर, राष्ट्रीय बाजार सध्या लागू झाला आहे, 2 महिना होत चालले आहे आणि यामध्ये सध्या प्रशासकीय जो बॉडी आहे ते सुद्धा आतापर्यंत आली नाही आहे। तो काय वाटतं तुम्हाला, म्हणजे पणन संचालक पण त्याचे आणि सचिव पण त्याचे, तुम्ही कुठे न्याय कुठे मागायचे? नाही, शेवटी हा राज्य सरकारचा निर्णय आहे। मला वाटतं की प्रशासकीय बॉडी मागे सुद्धा अनेक वर्ष या बाजार समिती होत्या, तेव्हा कोणाला नियुक्त केलं नाही तर त्या बाजार समिती चालवत होते। त्यांनी त्यामध्ये स्वतःच आता मंत्री असल्यामुळे अध्यक्ष आणि पणन संचालन सचिव एक असल्यामुळे नियमितपणे सुरळीतपणा होईल अशी मला शक्यता आहे। परंतु त्यात सुद्धा
ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याच्या संदर्भामध्ये तत्काळ निर्णय झाले पाहिजेत. म्हणजे आता तुमच्याकडे वन विंडो झालेला आहे. वन विंडोमध्ये तत्काळ ऍक्शन झाली, पण त्यात अडचण अजून एक अशी आहे, काही लोक कोर्टात गेलेले आहे आणि त्या कोर्टाने सांगितलं की आम्हाला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका पॉलिसी. त्यामुळे थोडंसं हे अडथळेचे शर्यत चालू आहे. मला वाटतं की पहिला हा स्टे उठवायला लागेल आणि मग त्या वन विंडोमधून ह्यांना काम करायला फार स्कोप आहे, त्याप्रमाणे त्यांनी काम करणं गरजेचं आहे. तर सिक्युरिटी गार्ड जे बोर्डा जे काढतोय ह्याच्यामुळे काय वाटतं का की खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आहे? मला तो शंका आहे. हे सुरक्षा रक्षक बाहेर काढत असताना ट्रायल म्हणून हे काढलेले आहे. विरोध झाला नाही तर पुढे नेतील अशी शंका आहे. मला वाटतं की अनेक वर्षापासून आमच्या संघटनेचे लोक आहेत. इथल्या शिपायापासून सफाई कामगारापासून अधिकाऱ्यापासून सगळे आमच्या संघटनेचे आहे. चर्चा करणं गरजेचं आहे. रस्ता मार्ग आम्ही काढू शकतो, पण ते आता किती सुरक्षा रक्षक होते, राहिले किती, कमी झाले, त्यांना परत अपॉइंटमेंट केली नाही, अनेक प्रश्न आहेत. पण शंका आहे मला खाजगीकरण होऊ नये आणि खाजगीकरण होऊ नये यासाठी आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊ. 14 दिवसामध्ये जर नाही काही मान्य केले तर आंदोलनाची रूपरेखा काय असते? बंद करणार आहे मी. संपाचं नोटीस दिले 14 दिवसाचं. सुरक्षा रक्षक मापाडी वगैरे टाळे लावणार गेट. सुरक्षा रक्षक टाळा लावला गेट कसा, आतल्या आत बाहेरचे बाहेर, आणि ते उपोषणाला बसतील सगळे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।